स्वातीताई, महिला दिनानिमित्त आपण भेटलोय, तर तुला त्या बाबतीत काही बोलायचंय का? येस ऑफकोर्स, मी महिला आहे याचा मला अभिमान आहे. आणि त्यामुळे माझ्याकडे शक्ती आहे. मी एक आई आहे, मी एक बायको आहे, मी एक प्रेयसी आहे. या सगळ्या भूमिका करण्याचा जो काही अधिकार देवाने आपल्याला दिलेला आहे, त्यामुळेच आपल्याकडे ती शक्ती आहे आणि आपण शक्तीचं एक रूप आहोत. आणि म्हणून सहनशक्ती खूप आहे आमच्यामध्ये. म्हणून सर्व महिलांना माझा अगदी मनापासून नमस्कार. मला महिला दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या. किती गोड पद्धतीने सगळं मांडलंयस. मला विचारायचंय, जे क्रिटिसिझम मिळतं महिलांना प्रत्येक ठिकाणी आणि प्लस सपोर्ट पण मिळतो, तर तुला तो सपोर्ट कुठून मिळाला आणि तू कशा प्रकारे क्रिटिसाइज झाली होती ते हँडल केलंस? दोन वेगवेगळे प्रश्न आहेत, पण सांगते. क्रिटिसिझम म्हणशील किंवा कौतुक किंवा काय म्हणालीस तू, सपोर्ट, या दोन्ही गोष्टी मला माझ्या आईकडून मिळाल्या. ओके. त्यामुळे माझा जो काही आदर्श आहे तो माझी आई आहे. खरं सांगू का, आता ह्या वळणावर येऊन पोचलोय आपण की लहान असताना आईच आपला हात धरून आपल्याला शिकवते, चालायला शिकवते, बोलायला शिकवते, आई शिकवते. तीच आपल्या बरोबरीने, म्हणजे मला तर आठवतंय माझी आई मला शाळेत सोडायला यायची. त्याच्यानंतर हाताला धरून कसं गिरवायचं हे प्रत्येक आई शिकवत असते. त्यामुळे सपोर्ट म्हणाल तर आईचा सगळ्या बाबतीत. डान्स, शिक्षण, बाहेर येणं जाणं आणि आतुरतेने दरवाजात उभं राहून, खिडकीत उभं राहून मुलीची वाट बघणं, हे फक्त आईच करू शकते. त्यामुळे माझ्यासाठी माझा सपोर्ट ही माझी आई होती, आहे. आणि आई ही माझी, म्हणजे त्यावेळेचा विचार केला तर मी सांगू इच्छिते असं की लहानपणी आईनी सगळं शिकवलं. आईनी चालायला शिकवलं. समोरून गाडी आली की आई पटकन बाजूला घ्यायची, आई पटकन उचलून कडेवर घ्यायची. पाय दुखतायत हे हक्काने आईला सांगता यायचं. आता अशी वेळ आहे की आईचं वय आहे 77, तिचा तोल जातो कधीतरी. त्यावेळेला पटकन मी तिला हाताला धरून माझ्या बाजूला राईटला घेते, कारण गाड्या समोर येतात. तेव्हा आई म्हणते, असंच मी करायची ग तुला. हे जेव्हा ऐकायला मिळतं ना, तेव्हा असं वाटतं की खरंच आता आपण तिची आई झालोयत. त्यामुळे आई म्हणून मी माझ्या बाळाची आई आहे ना, तशी माझ्या आई वडिलांची पण आई झाले. आणि बऱ्याच वेळा असं होतं की ती म्हणते, आई अगं पाय दुखतायत, नखं वाढलेत, वागता येत नाहीये. या सगळ्या गोष्टी आपण ह्या सगळ्यातून गेलेलो असतो. बऱ्याच वेळा म्हणजे तिला वाचताना त्रास होतो, बघताना त्रास होतो टीव्ही. ती म्हणते, काय ग, मला काही गोष्टच कळत नाहीये. की सहज आपल्या तोंड नाही तर, काय गाई, साधा हिशोब तुला कळत नाही, काय चाललंय, मगाचपासून टीव्ही बघतीयस ना तू, तरी तुला समजत नाही. असं बोलून गेल्यावर लक्षात येतं की अरे असं नाहीये, आपल्याला पण कधी कधी काही गोष्टी कळत नसत. आई आपल्याला किती छान पद्धतीने समजून सांगत होती आणि आपण किती सहज आपल्या आई वडिलांना बोलून जातो. काय तुला कळतच नाही, तुला अक्कलच नाही, असं म्हणणारी आजकालची मुलं आहेत. अशा वेळेला वाईट वाटतं की ते तिला ऐकून घेताना किती काळजाला भोकं पडत असतील. की आपली आई आपल्याला जेव्हा वाचायला सांगते एखादी गोष्ट, हे मला कळत नाही, हे मला वाचून दाखव, की म्हणते काय गाई, लाव ना चष्मा, बघ ना जरा, मी माझ्या कामात आहे. असंच आपल्या आईने आपल्याला कधीच केलेलं नसतं. त्यामुळे मला असं वाटतं की एवढा प्रवास 9 महिने वाढवणं पोटामध्ये, जे मी माझ्या बाळाच्या वेळेला केलं, तो प्रवास, त्याच्यानंतर त्याला लहानाचं मोठं करणं, त्याच्या बरोबरीने उभं राहणं, या सगळ्यासाठी सपोर्ट फक्त आई असते. त्यामुळे माझ्यासाठी माझा सपोर्ट आणि माझ्या सगळ्या गोष्टींवर टीका करणारी माझी आई होती. चांगला रोल झाला की मस्त, हां असं म्हणणारी ती होती. काय स्वाती, कसं बोलतेस तू एखाद्याला, कसा त्रास देतेस ग, कसं जमतं तुला हे सगळं, हे पण तीच म्हणते. बऱ्याच वेळा कपडे चांगले नसले की ती म्हणते, काय घातलेस, कधीतरी म्हणते, किती सुंदर दिसतेस, तू माझीच मुलगी आहेस ना. हे सगळं जेव्हा आईकडनं ऐकते ना, तेव्हा असं वाटतं की खरंच आईच माझी क्रिटिक्स पण आहे आणि आईच माझी सपोर्टिव्ह आहे आणि सपोर्ट आहे, म्हणजे ती माझा. आणि अजूनही आता मला तिचा सपोर्ट होता आलाय, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. टचवूड असं असायला हवं आणि तुझ्यासोबत ते आहे आणि दोन्ही गोष्टी तुझ्यासोबत एकत्र असल्यामुळे तुला पुढे जाऊन काही प्रॉब्लेमॅटिक नसेल जावं, म्हणजे नाही झालं तुझ्यासोबत. आणि मला एक छोटासा आणि शेवटचा प्रश्न विचारायचा आहे, जो खूप मला महत्त्वाचा वाटतो ॲज अ महिला म्हणून, की महिलांना लगेच जज केलं जातं, क्रिटिक केलं जातं, तिच्या प्रत्येक गोष्टीवरती पॉईंट केलं जातं, जे चुकीचं आहे. आता ॲज अ तू स्वाती देवल, मला माहिती आहे माझ्याबद्दल लोक काय बोलतात.
ठीक आहे, तर त्या बाबतीत तुला काय बोलायचं? खरं सांगू का, जेव्हा घरामधली व्यक्ती जिच्यावर आपण एवढा संसार केला, माझा नवरा तुषार, तो खूप कमी बोलतो ग. मग अशा वेळेला मला आधीचं जे माझं लाईफ होतं याच्यामध्ये मला बोलायची परवानगी नव्हती, हसायची परवानगी नव्हती, मोकळेपणाने हिंडायची मला परवानगी नव्हती, वागायची परवानगी नव्हती, वेगवेगळे कपडे घालायची परवानगी नव्हती, ती सगळी मला याने दिली. आणि आता असं झालंय की मुळामध्ये तो कमी बोलणाराच आहे, तो मितभाषीच आहे. मग अशा वेळेला घरात कोणाचा तरी आवाज पाहिजे ना. हे मुख्य कारण. आणि दुसरी गोष्ट खरं सांगू का, एक स्त्री म्हणून मला व्यक्त व्हायचंय, अशी जर मनातून इच्छा असेल तर कोणाकडे व्यक्त व्हायचं? हो. मग मला माझ्या नवऱ्याकडे व्यक्त व्हावं लागतं. कारण आता आई वडिलांकडे व्यक्त होणं किंवा त्यांना आपली दुःख सांगणं आणि त्यांना आणखी दुःखात ढकलणं किंवा त्यांना आपलं सुखच फक्त सांगू शकतो आपण या वयामध्ये, अशा वेळेला बोलावंसं वाटलं तर कुठे आणि कसं बोलायचं हे महत्वाचं. आणि बोलते तर मी जर नाही बोलले तर मी व्यक्त कशी होणार? माझ्या मनातल्या दुःख भावना या मी कशा सांगणार? आणि मी जे बोलते ना, जसं मला क्रिटिक्स करणारे लोक आहेत तसंच काही लोक अशीही आहेत की तू खरं बोललीस, तू खूप छान बोललीस. मी तुला सांगते, आपण मध्ये एक इंटरव्ह्यू केला, ज्या इंटरव्ह्यूवरनं मला एकाने 1-2 जणांनी कमेंट केली होती, किती बोलते ही, नवऱ्याला बोलू देत नाही. तर मी सांगते, माझ्या नवऱ्याकडचेच, माझ्या सासरच्याकडचेच माझ्या एका नंडेनी मला कॉल करून असं सांगितलं आणि ती 1 तास बोलत होती माझ्याशी. तिने पहिले तुषारला कॉल केला आणि म्हणाली मला तुझ्या बायकोशी बोलायचंय आणि भरभरून बोलायचंय. तर मग ते म्हणाले बोल बोल ना. मग ती इतपट व्यक्त कामात आहे, शूटिंगला आहे. नंतर त्यांचा फोन आला आणि त्या म्हणल्या तू इतकं सुंदर बोललीस आणि जणू काही मीच स्वतः बोलत होते असं मला वाटत होतं. कारण माझं लहानपण तुझ्यासारखंच गेलं, माझा संसार तुझ्यासारखाच झाला, मी पण ते चढ उतार पाहिले. अशा वेळेला वाटतं की माझ्या सासरचेच लोक, माझी नणंद, लांबची नणंद आहे माझी, पण तिने सुद्धा मला कॉल करून म्हणावं किंवा मला माझ्या तुषारच्या एका आत्यानी कॉल करून लगेच त्या ह्याच्यावर मला सांगितलं खूप सुंदर बोलली. मग म्हणजे मी बोलते असं म्हणताय ना, तर माझ्या सासरचेच म्हणतात किती छान बोलतेस. तर ही मला मिळालेली पण एक कॉम्प्लिमेंट आहे. आत्ता बरेच लोक जेव्हा बघतात इंटरव्ह्यूज माझे तर म्हणतात तुम्ही बोलता, पण तुम्ही बोलता म्हणून आम्हाला कळतं तरी की एखाद्याच्या आयुष्यात काय चाललंय. आणि मी नाही बोलले ना तर मी नाही राहू शकणार, खरं सांगते. कारण मग मी आतल्यात गुदमरून मरेन, घुसमटून जाईन आणि मला तसं व्हायचं नाहीये. काही गोष्टी असतात की तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न विचारता की त्यावर बोललं जातं, भरभरून बोलावंसं वाटतं. खरं सांगू का, बऱ्याच गोष्टी आम्हीही लपवतो. हो. ज्या पर्सनल गोष्टी नाही बोलू शकत. बरेच असे लोक आहेत की जे क्रिटिज करतात आपल्याला, म्हणजे काही आपल्या नात्यात असतात, काही जवळचे असतात, फालतू फालतू गोष्टीतही आपल्याला बोलतात. त्यावेळेला ना हे बोलणंच कामी येतं. कारण तेव्हाच्या तेव्हा त्याच्यावर बोलून टाकलं की मन मोकळं होतं. कारण मी खरं सांगते, लग्नानंतर 17 वर्ष मी बोलले नाही. बापरे. 17 वर्ष मी बोलले नाही. ही गोष्ट लोकांना खोटी वाटेल, पण हे खरं आहे. ह्याला माझ्या नवऱ्याला तुम्ही हा प्रश्न माझ्या अपरोक्ष जाऊन विचारा, तुम्हाला कळेल की मी खरंच बोलले नाही. मी कधीच उलट उत्तर दिलं नाही. मी कधीच कधीच कोणाच्या व्यंगावर, कोणाच्या वाईट गोष्टींवर कधीच बोलले नाही. पण जेव्हा माझ्यापर्यंत आलं, माझ्या मुलापर्यंत आलं, माझ्या संसारापर्यंत ते आलं, तेव्हा मी बोलायला सुरुवात केली. म्हणजे गेली 5-6 वर्ष मी जरा जास्त बोलतेय. काय म्हणते? फक्त हे असं अगदी शॉकिंग न्यूज देतेस तू. कारण मी खरंच सांगते, मला बोलावं लागलं. कारण मी जर नाही बोलले ना तर मला लोक गृहीत धरायला लागली, हिला काय काही बोललं तरी चालतं, हिला काय हिच्याशी कसंही वागलं तरी चालतं, ही आपल्याला उलटून बोलणारच नाही. त्याचा त्रास व्हायला लागला मला. आणि मग मी ठरवलं की नाही, आता नाकावरनं पाणी जायला लागलंय, जीव गुदमरायला लागलाय, आपण बुडून मरण्यापेक्षा तोंड उघडलेलं बरं. आणि म्हणून मी बोलायला लागले. पण याचा अर्थ मी कोणाला अजूनही उलट उत्तरं देत नाही, मी वाटेल तसं वागत नाही. माझ्या घरचे, माझे माहेरचे, सासरचे सगळे माझ्याशी चांगले आहेत. पण जिथे बोलायला पाहिजे तिथे बोलायलाच हवं ना. आता मी सांगते, मी फॅशनेबल लुक करून जाते एखाद्या लग्नामध्ये, स्लीवलेस घालते किंवा मला एखादा छान काहीतरी ऑक्सिडाईज वगैरे ज्वेलरी घालावीशी वाटते. अशा वेळेला मी एका लग्नामध्ये गेले आणि माझ्या एका नातेवाईकांनी मला विचारलं, काय हे मंगळसूत्र नाही घातलंस, कसं दिसतंय ते? मी म्हटलं, अहो नवरा बरोबर घेऊन फिरतेय.
आणि मंगळसूत्र घातलं म्हणजे मी काहीतरी मोठं केलं असं नाही, तोही दागिनाच आहे. मला त्याचा अतिशय रिस्पेक्ट आहे, आदर आहे मला माझ्या मंगळसूत्राबद्दल. माझ्या नवऱ्याला मिरवण्यात, त्याचा हात धरून फिरण्यात आणि त्याने घातलेलं मंगळसूत्र घालून फिरण्यातही मला मजा आहे. पण मंगळसूत्र मी लग्नातलं तर घालून फिरत नाही. मी त्याचे आता वेगवेगळे प्रकार घालते. नुसती चेन, नुसता खडा. मी म्हणजे सगळ्या बायका. मी प्रतिकात्मक बोलतेय. मग अशा वेळेला मला म्हणायचंय, कधी कधी नुसती चेन आणि 2 बारीकसे खडे आणि एक बारीक हे असतं, त्यालाही लोक बोलतात. मग माझं म्हणणं आहे की का असं राहायचं? मी छोटे कपडे घालून वाटेल तशी तर फिरत नसते. मी समाजाचा एक भाग आहे. त्या समाजामध्ये मला राहायचंय, वावरायचंय. आताच्या 21व्या शतकातली बाई म्हणून मी जेव्हा वागते, तर अगं किती बायका अशा आहेत की ज्या अशा 60-70ला आलेल्या बायका आहेत, छानपैकी ह्याच्यात जातात पार्लरमध्ये, ते आयब्रो करतात, फेशियल करतात, ब्लिचिंग करतात, पण त्यांना दुसऱ्या बाईनी काही वेगळं करून आलं की लगेच त्यांना बोलतात. मी हा अनुभव घेतलाय. मग मला असं म्हणायचंय, तुम्ही हे सगळं करताना 21व्या शतकातल्या बायका असता, पण मग तुम्ही याच गोष्टीत का नेमकं? आणि मला माझ्या नवऱ्याला आवडतंय ना ते. किती वेळा तरी माझाच नवरा मला सांगतो, प्लीज ह्याच्यावर हे सूट नाही होते, नको घालूस. अच्छा. सॉरी. काय हरकत आहे? मग मला असं वाटतं की असं क्रिटिसाइज करणं हे चुकीचं आहे. मला असं वाटतं ना की बाईने गप्पच राहावं हे गृहीत धरल्यामुळे काही बायका खूप बोलतात, त्यामुळे ते क्रिटिक्स होतात. बट स्टील तू बोलतेस, हे तुझा एक स्वभाव आहे, तुझं एक व्यक्तिमत्व आहे, त्याच्याशिवाय तुला कोण ओळखणार नाही. नाहीच, कारण हे माझं फील्ड आहे. इथे मी नाही बोलले तर मला लोक ग्राह्य. अगं मी त्या दिवशी म्हणजे काय होतं, एखाद्या गोष्टीचा विपर्यास करूनही लोक वेगवेगळं मांडतात. त्याच्यासाठी क्लिअर बोलण्यासाठी तुम्हाला एखादी गोष्ट ते काय म्हणतात ते आपण बाराखडीत ऐकवायला पाहिजेच ना. मग ते ऐकवावं लागतं आणि मग सांगावं लागतं, नाहीतर कळणारच नाही लोकांना. ऍक्च्युली मला क्लिअर कट तुझ्याशी गप्पा मारताना खूप भारी वाटतं. त्यामुळे थँक्यू सो मच. हा माझा महत्त्वाचा प्रश्न होता आणि तुला आधी पण म्हणाले होते की मला प्रश्न तुला विचारायचा आहे, त्याचं तू उत्तर दिलंस. फर्स्ट तुला महिला दिनाच्या खूप शुभेच्छा.